ठाणे महानगरपालिका क्षेत्रात हिरानंदानी मेडोज परिसरामध्ये उद्यान उभारण्यात येत आहे। या उद्यानाला राजमाता जिजाऊ यांचं नाव देण्यात यावं याकरिता एक वेगळंच राजकारण निर्माण झालेलं आहे। या उद्यानाला राजमाता जिजाऊ यांचं नाव दिल्यानंतर देखील या बाबतचं राजकारण हे कुठेही थांबलेलं नाहीये। वारंवार या उद्यानाचा नामफलक जो आहे तो उकडून फेकला जातोय। या संपूर्ण प्रकरणाला पाठीशी घालणारे पालिकेतील वृक्ष प्राधिकरण अधिकारी केदारजी पाटील यांचा मनमानी कारभार या ठिकाणी सुरू असल्याचा आरोप स्थानिक माजी नगरसेवक रमेशजी आमरे यांनी केलेला आहे। हिरानंदानी मेडोज परिसरामध्ये सदर उद्यानाचं काम सुरू आहे, मात्र वारंवार पालिकेचे अधिकारी केदार पाटील यांच्या मनमानी कारभारामुळे हा उद्यानाचा नामफलक जो आहे तो उकडून फेकला जातोय। त्यामुळे कुठेतरी मराठा समाजाच्या भावना या दुखावल्या गेलेल्या आहेत। त्यामुळे संबंधित सकल मराठा समाजाचे पदाधिकारी त्याचबरोबर माजी नगरसेवक रमेशजी आमरे यांनी आज पालिका अधिकाऱ्यांची भेट घेतलेली आहे। पालिका आयुक्त सौरभ राव यांची थेट भेट घेतण्यात आलेली आहे। यापूर्वी देखील त्यांनी संबंधित मुजोर पालिका अधिकाऱ्याला भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र तरी देखील ही भेट वारंवार टाळण्याचा जो प्रयत्न आहे तो या मुजोर अधिकाऱ्याने केल्यामुळे अनेक वादाचे प्रसंग जे आहेत ते या ठिकाणी निर्माण झालेले होते। या संपूर्ण प्रकरणानंतर कुठेतरी रमेशजी आमरे यांच्यावरती देखील आरोप केला गेल्यानंतर अखेरीस आज त्यांनी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेतली आणि वृक्ष प्राधिकरणाचे मुजोर अधिकारी केदार पाटील यांचं निलंबन करावं अशी मागणी जी आहे ती त्यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे। यावेळी माजी नगरसेवक रमेश आमरे यांच्यासोबत सकल मराठा समाजाचे पदाधिकारी त्याचबरोबर स्थानिक नागरिक देखील येथे उपस्थित होते। केदार पाटील यांना निलंबित करा अशी मागणी आहे अरे अमर यार नंतर काय चला बोला साहेब, आज आयुक्तांची भेट घेतलेली आहे, काय सांगण्यात आलं आयुक्तांकडून? सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय। आज आम्ही आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे। तुम्ही बघाल की गेल्या 4 दिवसापासून ठाणे महापालिकेतील प्रभाग क्रमांक 4 इथे जिजाऊ माता उद्यान होतं, त्या उद्यानाची कमान गेल्या ह्याच्या अगोदर 2दा त्यांनी तोडलेली होती। तो कॉन्ट्रॅक्टर होता आणि केदार पाटील नावाचा जो मुजोर अधिकारी आहे त्यांनी ही कमान 3 दिवसापूर्वी 5 तारखेला रात्री गायब केली। तिथे खासदारांचा धावा होता, त्याला खासदाराला का खुश करायचं आहे हे आम्हाला आज पण लक्षात आलं नाहीये। माझं हे म्हणणं आहे की हा केदार पाटील असे कृत्य का करतो आणि नेहमी येऊन जाऊन तो जिजाऊ माता उद्यानाच्या मागे का लागलाय, याच्या मागचं त्याचं मुख्य कारण काय आहे असे मी आयुक्तांना प्रश्न आज विचारले। आयुक्तांनी आम्हाला आश्वासित केलंय की 8 दिवसाच्या आतमध्ये त्याच्यावरती आम्ही योग्य ती कारवाई करणार, नाही केली तर तुम्ही पुढच्या आठवड्यात परत या आणि आम्ही तुम्हाला जे काय करायचं असेल, उपोषण करायचं, आंदोलन करायचं असेल, ते करायचं तुम्ही ते करा असं आयुक्तांनी आज आम्हाला आश्वासन दिलंय। आणि केदार पाटील जर निलंबन झाला नाही तर लोकशाही मार्ग सोडून आम्ही सकल मराठा समाज ठाणे यांच्यातर्फे आंदोलन करणार। तसेच आज तुम्ही बघाल इथे मुंबईवरनं आमचे प्रशांत सावंत साहेब हे आलेले आहेत।